काय झालंय? अरे काय झालं भावा, सांग. काय ना रे भावा, तू नाही समजलं. सांगून तर बघ एकदा, समजलं तर समजलं. काय समजणार रे? खूप टेन्शन चालू आहे डोक्यात. कसलंय? पैसे टेन्शन चालू रे. असं वाटतं खूप सारे पैसे मिळावे आणि राजेशाही जगावं. आपल्या जीवनाला काही अर्थच नाही. असं वाटतं उगाच जन्माला आलो. खूप टेन्शन चालू आहे, म्हणून इथं येऊन बसलोय आता. काय सांगू तुला यार, डोकं ठिकाणावर नाही. कुठं चल कुठं चल तर. कुठं चल रे. कुठं जायचंय? डोकं ठिकाण्यावर आणायला. तुला एक गोष्ट सांगतो. कसली? 500-600 BCE मधली आहे, जुने आहे खूप, नेपाळ मधली. मी काही गोष्ट ऐकू का? गोष्ट नको ऐकू, स्टोरी तर ऐकशील. सांग बाबा. तर खूप मोठ्या साम्राज्याचे खूप मोठे राजे होते. खूप मोठे राजा, खूप धन संपत्ती, सोनं, खूप म्हणजे असे खूप मोठ्या साम्राज्याचे खूप मोठे राजे होते. तर त्यांना एक मुलगा होतो. ते त्यांच्या सगळ्या परंपरा रीत्या जे काय असतील ते करून ते त्याचं नाव सिद्धार्थ ठेवतात. ते परंपरा म्हणजे? अरे खूप मोठे राजा होते ना, मग त्या काळी संतांवरती खूप विश्वास असायचा. मग सगळ्या रीती परंपरानुसारच करायचे ते. मग असंच रीती परंपरा करून त्यांनी त्या मुलाचं नाव सिद्धार्थ ठेवलं. ओके. आणि त्यावेळेस एका संताने सिद्धार्थाला हातात घेतलं आणि एक खूप मोठी भविष्यवाणी केली. काय रे? की तुमचा मुलगा एक तर खूप मोठा राजा बनल किंवा खूप मोठा संत बनल. अरे बापरे, एकच काय? राजांचा पोरगा राजाच होणार. तीच तर गंमत आहे ना. आता हे ऐकून त्या राजाला मनात भीती वाटली. कसली? की आपला मुलगा संत कसं काय बनल, आपला मुलगा राजाच बनला पाहिजे ना. हो मग काय? हा, मग तेव्हापासून त्या राजाने त्या सिद्धार्थला इतकं प्रेम दिलं की तू विचार पण करू शकत नाही. की एवढ्या मोठ्या साम्राज्याचे राजे आहेत, मग तू विचार कर की त्यांना किती प्रेम दिलं असं. विषय आहे का एवढे मोठे साम्राज्याचे राजा म्हटल्यावर? मग त्या राजाने आपल्या सिद्धार्थला जितकं प्रेम देता येईल तितकं प्रेम आपल्या महलामध्येच दिलं. त्याला कधी महलाच्या बाहेरच निघू दिलं नाही. जी काही राजा बनायची तयारी असेल ती पण त्यांनी महलातच करायला सांगितली. काय जीवन असेल ना राजेशाही. मग एकदम राजेशाही, असं म्हणजे विचार पण करू शकत नाही आपण, इतकं प्रेम दिलं त्याला. मग असंच काही वर्षाने सिद्धार्थचं लग्न झालं. त्याने आपल्या मुलाचं नाव राहुल ठेवलं आणि अशी जिंदगी एकदम शाही थाटात जगली. मग असंच कितीतरी वर्षानंतर त्यांच्या पण मनात एक भावना आली की बाबा आपल्या महलाबाहेर आहे काय, नेमकं काय चाललंय. मग असंच 29 वर्षानंतर त्यांनी महलाबाहेर जायचा विचार केला. 29 वर्षानंतर का? तेवढ्या दिवसाआधी ते महलामध्येच होते ना, त्यांना त्यांचं काय माहितीच नव्हतं महलाच्या बाहेर आहे काय नेमकं. मग ज्यावेळेस ते 29 वर्षानंतर बाहेर जायची गोष्ट केली त्यावेळेस त्यांच्यासोबत कुणीच नव्हतं येत. कारण आधीच महाराजांनी सांगितलं होतं की सिद्धार्थला बाहेरचं काहीच माहिती पडू द्यायचं नाहीये. मग कुणीच येत नव्हतं त्यांच्यासोबत बाहेर जायचं. मग असंच त्यांनी हट्ट केला की मला जायचंच आहे. मग त्यावेळेस त्यांच्यासोबत एक रथ आणि एक सारथी सोबत घेऊन ते बाहेर पडले महलाच्या. मग असंच थोडं पुढं जाता त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. मग सिद्धार्थने त्या म्हाताऱ्या माणसाकडे बघितलं आणि म्हटले की हे काय, हा माणूस असा का दिसतोय. मग त्यांचा सारथी त्यांना म्हणतो की एकदा माणसाचं वय वाढलं की माणूस असा दिसायला लागतो. मग हे ऐकून सिद्धार्थ सारथीला विचारतो की हे असं माझ्यासोबत पण होणार आहे का. मग तो सारथी त्याला म्हणतो हो. त्यांना हे माहिती नव्हतं का माणूस म्हातारा होतो. मग तू विचार कर ना, 29 वर्ष जर कोणी महलाच्या आतच असेल तर त्याला बाहेरचं काय माहिती असणार आहे. बरोबर. मग असंच थोडं पुढे जाता त्यांना एक म्हातारा आणि आजारी माणूस दिसतो. मग ते बघून ते सिद्धार्थ म्हणतात की हा माणूस असं का करतोय, काय झालं याला. मग त्यांचा सारथी त्यांना म्हणतो की हा माणूस आता आजारी झालाय, मरणाच्या दाराला टेकलाय.
मग ते सिद्धार्थ म्हणतात की हे असं माझ्यासोबत पण होणार आहे का? मग तो सारथी म्हणतो हो. मग असंच थोडं पुढे गेल्या गेल्या त्यांना एक संत दिसतो. मग सिद्धार्थ त्या सारथीला विचारतात की हे काय करतायत असे. मग सारथी त्यांना म्हणतो की हा सगळी मोहमाया त्याग करून आपल्या जीवनाचा अर्थ शोधायला बसलाय. मग असंच थोडं पुढे गेल्यावरती सिद्धार्थला एक मैत जाताना दिसते. मग सिद्धार्थ त्या सारथीला विचारतो की हे काय चाललंय असं. मग सारथी त्यांना म्हणतो की हा माणूस आता परत कधीच येणार नाही. मग सिद्धार्थ म्हणतात म्हणजे. मग सारथी त्यांना म्हणतो की एकदा माणूस जगण्याला आला म्हणजे जन्माला आला त्यांना कधी ना कधी परत जायचंच आहे. हा माणूस आता परत कधीच येणार नाही. मग सिद्धार्थला हे बघून असं खूप मनात असा त्रास होतो. मग असंच थोडं पुढं जाता जाता खूप सारे प्रसंग दिसतात. खूप सारे प्रसंग दिसत जातात. सिद्धार्थचं मन असं दुखत जातं, खूप तुटत जातं. मग असंच करता करता ते परत आपल्या महलाच्या दिशेला निघून जातात. मग त्याच दिवशी त्यांच्या डोक्यामध्ये असं सगळं झालेलं चालत राहते. मग महलात गेल्यावर सिद्धार्थच्या डोक्यात आज जे काही झालंय सगळं तेच चालू असतं. मग त्यांना एक विचार पडतो की मी एवढ्या सगळ्या त्रासापासून दुःखापासून वंचित होतो. एवढे सगळे त्रास या जीवनात आहेत, मला काहीच माहिती नाही. ह्याचं उत्तर नेमकं आहे काय हे शोधण्यासाठी ते मी काय करू असं त्यांच्या डोक्यात चालू असतं. मग रस्त्यात जाताना दिसलेला त्यांना संत आठवतो. मग ते सगळी मोहमाया त्याग करण्याचा विचार करतात. आपली सगळी धन संपत्ती सगळी मोहमाया त्याग करून ते आपल्या जीवनाचा अर्थ शोधायला निघून जातात. काय खरं सर्व त्याग करतात? हो. मग ते संतांकडे जाऊन आपल्या प्रश्नांची उत्तर शोधतात. जाता जाता त्यांना खूप काही दुःख त्रास खूप काही बघतात पण त्यांना काही प्रश्नांचे उत्तरच भेटत नाही. मग असंच फिरता फिरता आपल्या प्रश्नांची उत्तर शोधता शोधता त्यांना एक पिंपळाचं झाड दिसतं. ते त्या झाडाखाली जाऊन ध्यान करतात. मग खूप दिवस ते एकाच ठिकाणी न खाता पिता म्हणजे लिटरली त्यांच्या अंगाचा मांस हाडाला टेकतो तोपर्यंत ते ध्यान करायला बसतात. ऊन वारा पाऊस काही लक्षात न घेता ते ध्यान करायला बसतात. त्यांचं मन एवढं निर्मळ होऊन जातं की त्या निर्मळ मनाने त्यांना सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळून जातात. मग तिथून पुढे सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. बापरे, हा प्रवास ऐकून एवढा इमोशनल वाटतो तर रिअल मध्ये कसा असेल? अरे मग त्यांना भेटलेलं उत्तर कोणचं? तसं तर त्यांना खूप उत्तर भेटले होते पण तुझ्यासाठी एक सांगतो. माणूस अपूर्णपणे अपेक्षाने भरलेला आहे. जोपर्यंत त्याच्या अपेक्षा संपत नाही तोपर्यंत तो खुश राहू शकत नाही. आणि जो माणूस आपल्याकडे जे आहे त्या संतुष्ट आहे ना त्यापेक्षा जगात कोणी सुखी नाही. हे सर्व अशा जागेवर आल्याशिवाय कळत नाही. आता मला समजलं तू ही गोष्ट का सांगितली. आणि तुला हे सर्व कसं काय माहिती? कारण चक्रवर्ती सम्राट अशोकाने गौतम बुद्धांच्या 84,000 बुद्ध लेण्या बांधून ठेवल्यात. त्यामुळं हा इतिहास अजून जपून आहे. चल.